नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं ध्वजवंदन। नागपूरच्या कास्टरचंद पार्क मैदानावर मुख्य शासकीय सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडावंदन। यावेळी नागपूरचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त उपस्थित। नाशिकच्या चांदवडमध्ये रेणुका माता मंदिरात तिरंगी फुलांची सजावट। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केशरी, पांढरा आणि हिरव्या फुलाद्वारे साकारलं राष्ट्रीय ध्वजाचं चित्र। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरचं विठ्ठल मंदिर तिरंगी रंगात न्हाऊन निघालं। विठ्ठल मंदिर, देशमंडप आणि मंदिर परिसराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई। नाशिक येथील नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत तिरंग्याने सजली। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नगर परिषद कार्यालयाला तिरंग्याची विद्युत रोषणाई। नांदेडमध्ये पोलीस दलाकडून घेण्यात आला सुवर्ण काळ सोहळा। सोहळ्यात जिल्ह्यातील तक्रारदारांच्या 3,21,00,000च्या मालमत्तेचं वाटप। चंद्रपुरात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शानदार पथसंचलनाचं आयोजन। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्किल ऑन व्हील योजना सुरू होणार। युवकांना या माध्यमातून रोजगार मिळेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते अलिबागवरच्या पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण संपन्न। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिपळूण पोलिसांचा शहरातून रूट मार्च। भाजी बाजारात मेथीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली मेथी। अहमदनगरच्या बाजारात मेथीला 50 पैसे जोडीप्रमाणे दर। वैभव शिंदे नावाच्या शेतकऱ्याने 4000 मेथीच्या जोड्या बाजारात आणलेल्या। परभणी जिल्ह्यात चौथ्या दिवशी थंडीची लाट कायम। तापमान 8.4 अंशांवर। सलग 4 दिवसांपासून तापमान 10 अंशांखाली। महाबळेश्वरमध्येही तापमान घसरलं। काही भागात दवबिंदू गोठले। महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर तर वेण्णालेकचं तापमान 6 अंशांवर। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी ठाकरे गटाच्याच 3 कार्यकर्त्यांना अटक। वैयक्तिक कारणावरून वाद झाल्यानं भेटायला बोलवून केली हत्या। नाशिकच्या मुंढे गावात 4.25 कोटी रुपयांच्या दरोड्याची उकल। माजी सैनिकांनी दरोडा टाकत लुटले होते दागिने। आग्र्यामधनं 5 जणांना अटक। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या। शिवा वझरकर असं शहर प्रमुखाचं नाव। मित्राच्या कार्यालयाजवळ मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ग्रामदैवत त्रिमूर्ती वरदान मानाई देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात। याक्षोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। देवीच्या दर्शनासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।